सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी भेट घेतली आणि या भेटीनंतर कुटुंबियांची नक्की काय भावना आहे? काकू काय सांगाल? राहुल गांधींनी तुमची भेट घेतली, काय बोलणं झालं राहुल गांधींशी आहे तुमचं? गांधीने म्हणले, गांधी साहेबांनी म्हणले कसं झालं तुम्हाला माहिती होतं का, त्यानं कधी झालं असं? मी म्हणलं माझा मुलगा 3 वर्षापासून होतं सर, माझ्या मुलाला कसला त्रास नव्हता, माझ्या मुलाचा आता हे पेपर होते म्हणले, तुम्हाला माहिती केलं नाहीत का? म्हणले नाही सर आम्हाला माहिती, अटक झाल्यापासून आम्हाला कुणीच माहिती केली नाही. 10 तारखेपर्यंत माझ्या मुलासोबत माझं बोलणं होतं. 10 तारखेच्या नंतर माझ्या मुलाचं मोबाईलचं फोन यायचं जायचं बंद झालं. 10च्या 15 तारखेपर्यंत मी वाट पाहिलं. नंतरून 15 तारखेला माझ्या मुलाला मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर करून पोलीस स्टेशनवरून मला फोन आला. या म्हणले पोलीस स्टेशनवरून या, तुम्हाला तुमच्या मुलाला अटॅक आला, अटॅकनं तुमच्या मुलाचा मृत्यू झाला आहे म्हणले. मला विश्वास नव्हता त्या गोष्टीवर, माझा विश्वास होता ह्या गोष्टीवर. ज्या टायमाला त्यांनी अटक केले, माझ्या मुलाला मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केला, खून केला पोलीस लोकांनी. जे पोलीस होते का नाही 10 ते 15 तारखेपर्यंत ड्युटीवर, त्यांनी सगळ्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा ते खून केलात. ह्याच्याबद्दल माझ्या सरकारला मागणी आहे, तेवढ्या लोकांना फाशीची सजा द्यावे, लवकर ही फाशीची सजा व्हायला पाहिजे आणि कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. राहुल गांधींकडे तुम्ही हे सगळं तुमची आपबीती सांगितली, राहुल गांधींनी त्यावरती काय आश्वासन दिलं, काय बोलले राहुल गांधी? गांधी साहेबांनी बोलले होईल, बोलले काय कायदा अनुसरण होईल बोलले, ते जे कायदा आहे ते पोस्ट मास्टर केलेलं ते का आलंय ना कागदामध्ये, ते बघतील आता, ते बघून न्याय करतील. हां, आणि न्याय करून नंतर का होईल ते होईल. हां, पण मग एवढे नेते येत आहेत, सगळे येत आहेत, न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे का तुम्हाला? मला आता नेते येतात, बघतात, बोलतात, जात्याल, कधी माझा न्याय होईल तेव्हाच मी अपेक्षा सांगन सगळ्यांना पुढं, जोपर्यंत मी कुणाचंच काही सांगणार नाही. हां, भाऊ आहेत सोमनाथ यांचे. खरं तर तुम्ही राहुल गांधींशी बोललात, तुमचे काय नक्की चर्चा झाली, काय राहुल गांधींनी आश्वासन दिलं? गांधी साहेब इथे आल्यावरती सगळी चर्चा वगैरे केली, आतापर्यंत काय काय प्रोसेस झाली, काय मॅटर झालं, म्हणजे अरेस्ट केल्यापासून तुम्हाला कसं काय कळालं, डेथ झालं ते सगळं विचारले त्याने. आम्ही सांगितलं त्यांना काय झालं काय नाही. मग ते काय व्हिडिओज बघितले आणि काय पोस्टमार्टम रिपोर्ट बघितले, की पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये लिहिलेलं होतं की मल्टिपल इंजुरीमुळे डेथ झालेली आहे त्याची. आणि ते साहेब बोलले की हे क्लिअर कट इथं लिहिलेलं असताना मुख्यमंत्री साहेब कसं काय सांगू शकतात की हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे, हे ते बोलले. असं कसं खोटं बोलू शकतात? रिपोर्टमध्ये तर लिहिलं आहे मल्टिपल इंजुरीमुळे डेथ झालेला आहे. मग राहुल गांधींनी काही मदतीचं आश्वासन वगैरे तुम्हाला दिलेलं आहे का? कारण सरकारकडून मदत मिळाली, जाहीर झालेली आहे, काय आश्वासन दिलं तुम्हाला? नाही, आश्वासन वगैरे काय नाही दिलं, आम्ही पण काय बोललो नाही त्यांना आणि काय आश्वासन नाही दिलं. ते फक्त हेच बोलले की आपण लवकरात लवकर चौकशी करूया आणि कायद्यानुसार आपण हे करूया. ह्या सगळ्या प्रक्रियेत तुमच्या पाठीशी राहण्याचा काही विश्वास दिला त्यांनी, ह्या सगळ्या कायदेशीर बाबीमध्ये मदत करण्याचा? कसं आहे, प्रत्येकजण विश्वास देतो, पण कसं आहे रिझल्ट येईपर्यंत काय सांगू शकत नाही आपण. जोपर्यंत रिझल्ट येत नाही, जोपर्यंत त्या लोकांना शिक्षा भेटत नाही, तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही. रिझल्ट येणे महत्त्वाचं आहे सगळ्यात. सॉरी आपण पाहतोय की खरं तर कोणीही भेटलं तरी त्यातून आम्हाला न्याय मिळावा हीच माफक अपेक्षा ज्या आहेत या कुटुंबियांकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.